सांगलीकरांना 70 दिलाय, गुंडकी दिला नाही, डबल गुंडकी नाही, 70 दिले. मी माझ्या सर्वांना विनंती करतो सगळ्यांच्या वतीनं की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज निरोप समारोहाच्या अवसरावर माननीय महापौर महोदय बाकी विरोधी पक्ष नेते, सभापती महोदय, गटनेते, हे सगळे नगरसेवक उपस्थित आहेत, आमचे सगळे कर्मचारी, अधिकारीगण. खरं म्हणजे की मागच्या 2 दिवसापासून असं वाटायला लागलंय की आता इथेच थांबायला पाहिजे. पण करिअरचे काही ग्राफ असतोय, काही महत्वाकांक्षा असतोय, काही स्वतःची इच्छा पण असतोय, त्यामुळे जावं लागणार आहे. पण मला माहित नव्हतं की आमचे पदाधिकारी मला एवढं प्रेम पण करतात, आमचे नगरसेवक, माझे अधिकारी कर्मचारी एवढं प्रेम करतात, मला माहित नव्हतं. 2 दिवसापासून माहित पडलंय. पण असं नाही की प्रेम करत नव्हतं, हे सगळे आदरपूर्वक म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणास्तव म्हणा, त्यामुळे एवढं जास्त आम्ही कधीच इन्फॉर्मल होऊ शकलो नाही की आपण सोबत बसून गप्पा मारू शकलो किंवा आपण सगळे बसून मनात जे काही आहे ते बोलू शकत होतो. असा जास्त काही अवसर नाही आला. पण आज भरपूर आता काही लोकांनी मला बुलडोझर मॅन ची उपाधी दिलं. माझं असं म्हणणं आहे की मला कुठल्या बुलडोझर मॅन ची उपाधी नाही घ्यायचं. कारण जसं अश्विनी पाटील मॅडमने सांगितलं की अतिक्रमण फक्त बुलडोझर फक्त अतिक्रमण काढण्यासाठी नाही. आपल्याला काही एक गोष्टी समजल्या पाहिजे. सांगलीला जर मोठी गुंतवणूक आणायची आहे, सांगलीला जर आपल्याला चांगली करायची आहे, सांगलीला जर आपल्याला क्लीन करायचे आहे, साफ करायचे, सुंदर करायचे आहे, तर काही असा निर्णय आपल्याला घ्यावा लागतोय ज्या निर्णयामुळे एक पार्टी लाभ होणार आहे, दुसऱ्या पार्टी थोडा दुःख होणार आहे. कुठल्या निर्णयाचे 2 पक्ष असतोय. आपल्याला बघितलं पाहिजे की लॉंग टर्म मध्ये आपल्याला कुठला पक्ष आपल्याला बेनिफिट देतील. तुम्ही लॉंग टर्म बघा, आज 10 वर्षापासून जर आपली सांगली अतिक्रमण मुक्त झाली, आपली सांगली क्लीन झाली, चांगली झाली, स्वच्छ झाली, मग इथे येणारे मोठे मोठे गुंतवणूक, इथे येणारे मोठे मोठे डेव्हलपमेंट स्कीम्स, इथे येणारे बाहेरून लोक सांगणार की एवढं चांगली, एवढं साफ, एवढं क्लीन सिटी मी कुठेच बघितलं नाही. अशी जर सांगलीची पहचान देशभरात, राज्यभरात जर आपण आणू शकलो तर हे आपल्यासाठी भरपूर मोठी गोष्ट होईल. आज कोणी जर बारामतीचे मी एक्झाम्पल देतो, बारामतीला एकदा जाऊन बघा, तिकडचे डेव्हलपमेंट, तिकडे किती क्लीन, किती सुसज्जित आणि किती प्लॅन शहर आहे. तसं जर आपण करू शकलो तर आपल्याला एक मोठी उपलब्धी होईल. भरपूर कर्मचारी, अधिकारी वर्गाला वाटतंय की मी फार कडक आहे, फार शिस्तबद्ध आहे, काही झालं डायरेक्ट सस्पेंड करतो, काही झालं डायरेक्ट फाईन लावतो. तसं नाही. सर्वांना माहित आहे की मला अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त कामाची अपेक्षा आहे. जर तुमच्या दिलेलं काम तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने, कार्यपद्धतीने आणि विदिन टाइम जर तुम्ही करून दाखवलं तर माझ्यासाठी तो कर्मचारीला मी माझा कुटुंब सारखं ठेवतो. इथे महापालिकेत काही असे कर्मचारी आहेत ज्यांना माहित होतं, एक कर्मचारी ज्याला माहित होतं की माझी बदली होणार आहे, मी त्याला 15 दिवस अगोदर सांगितलं होतं की माझी बदली होणार आहे, पण तुम्ही कुठेही सांगू नका.
ते कर्मचारी मला सर्वात जवळील कर्मचारी आहे. कारण का मी जे काही कल्पना करतोय ते त्याला लगेच मिली सेकंड मध्ये त्याला कळतं. ठीक आहे, साहेबांना अशी अपेक्षा आहे, मला असं प्रेझेंट करायचं आहे. तर अशी जर कर्मचारी, अशी जर कामाची पद्धत सर्वांनी जर अडॉप्ट केलं तर सांगली, मिरज, कोकण महानगरपालिकेला एक वेगळंच पहचान मिळेल. डेव्हलपमेंट, माझा आता महापौर महोदय पण इथे उपस्थित आहेत, सगळे गटनेते, सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल की महानगरपालिकेला आपल्याकडे 5 वर्ष आहे महानगरपालिकेला चांगलं करायला. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. सर्वात पहिले आपली महानगरपालिकेची कॅपॅसिटी वाढवला पाहिजे. इथे तांत्रिक पदांची भरती करायलाच पाहिजे. क्लर्कची भरती होऊ नाही होऊ काय फरक पडत नाही, आजच्या टेक्नॉलॉजी जमाने आहेत, लोक शिकून घेणार. पण जर ड्रेनेज विभागात एकच इंजिनियर असणारे, जर इलेक्ट्रिसिटी विभागात एकच इंजिनियर असणारे, जर पाणी पुरवठ्यामध्ये एकच इंजिनियर असणारे, तर आपली महानगरपालिकाच्या फ्युचरसाठी प्लॅनिंग करण्यासाठी इथून पुढे आपल्या सर्वांना कर्मचारी भरतीवर, कायम कर्मचारी, टेक्निकल कर्मचारी भरतीवर भर देणे आवश्यक आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सध्या जे काही आपले पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, सभापती आहेत, ते सगळे विषयावर लक्ष देतील आणि 100% आपल्या महानगरपालिकेला नवीन कर्मचारी देतील. दुसरा विषय मी एवढंच सांगतो की लोक मला विचारतात की साहेब तुम्ही प्रेशर का घेत नाही, म्हणजे प्रेशर घेत नाही म्हणजे कशा घेत नाही, तुम्हाला एवढे मोठे मोठे लोक कॉल करतात तरी पण तुम्ही नो म्हणतात, कसं म्हणतात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काही काम तुम्ही करत आहे ते कामांसाठी तुमच्याकडे क्लॅरिटी असली पाहिजे आणि तुमच्याकडे ते कामांसाठी जिद्द असली पाहिजे. जोपर्यंत तुमच्या मनात ते जिद्द नाही आहे, जिद्द मला माहिती नाही मराठीमध्ये काय म्हणतो याला, पण जिद्दच म्हणतो. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनात कुठली काम करण्यासाठी जिद्द नाहीये तोपर्यंत ते काम तुम्ही करू शकत नाही. आणि जर झाला तरी पण ते परफेक्टली होणार नाही. भरपूर लोक मला विचारतात बीपीएससी मध्ये पास अटेम्प्ट मध्ये 10वी रँक कशा आला, जिद्द होती की मलाही करायचं आहे, ते मी करू शकतो. महापालिकेमध्ये आपल्याला काम कसे करायचे, जिद्द होती की मला हे सगळे गोष्टी करायच्या आहे, कर्मचारी कमी आहे, अधिकारी कमी आहे, तरी पण करायचे आहे, तर जिद्द होती त्यामुळे मी करू शकतो. तर आज मी फक्त एवढंच सांगेन की आपल्याला सगळे कर्मचारी आहेत, ते सदस्य आहेत, अधिकारी आहेत, सांगलीला चांगली करण्यासाठी आपल्या मनात एक जिद्द आणा की आपल्याला सांगली चांगली करायची आहे. आणि भविष्यात इथे अधिकारी येतील, थांबतील, मोठे मोठे काम करतील, सांगलीला चांगली करतील, हे मला 100% माहीत आहे. आता शेवटी मी जास्त काही बोलणार नाही कारण आता टाइम झालाय, मला संध्याकाळी फ्लाईट आहे पुण्यातून. पण शेवटची गोष्टी क्लिअर करून जातो. जसं महापौरांनी आता सांगितलं की तुम्ही बदली करून घेतलं, कोणी दबाव टाकलं की कोणी तुम्हाला चॉईस दिला की बदली करून घ्या नाही तर कॉम्प्रोमाइज करा, याच्या सगळ्यांच्या बद्दल मी थोडं आपल्याला क्लॅरिटी देऊ इच्छितो की मागच्या 1 वर्षात मी आपल्याला 14-15 एप्रिलला जॉईन केलं होतो. आज 5 एप्रिल झालेला आहे. मागच्या 1 वर्षात मला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय इकडचे आमदार, माननीय खासदार, सगळे पदाधिकाऱ्यांचा भरपूर सपोर्ट मिळाला. माननीय पालकमंत्री महोदयांनी आजपर्यंत मला कुठलीही काम चुकीचं सांगितलं नाही, कुठलीही काम असं नाही सांगितलं जे माझा आयडियोलॉजीचा विपरीत जात होतं. त्यांनी मला सांगितलं आयुष्यात बघून घ्या, पण त्याच्या पुढे काहीच नाही, तुम्हाला करावंच लागेल. किंवा कुठले माननीय आमदार असू द्या, कुठले माननीय खासदार असू द्या, कुणी आजपर्यंत मला असं काही सांगितलं नाही. त्यामुळे मी इथे 1 वर्ष धाडसीपणे काम करू शकलो. माझा असा व्यक्तिगत म्हणणं आहे, जर आपल्याला कुठल्याही शहरात चांगली गोष्टी घडायच्या आहेत तर जे आपले लोकप्रतिनिधी असतात आणि प्रशासन असतात त्याच्यामध्ये चांगला ताळमेळ होणं फार आवश्यक आहे. जर आपण असं समजून घेतलं की प्रशासनात सगळ्या गोष्टी आहे आणि बुलडोझर चालू टाकून, तसं होणार नाही. आणि जर लोकप्रतिनिधी म्हणलं की आमच्याप्रमाणेच काम झालं पाहिजे तरी पण चालणार नाही. एक आपल्याला मध्यभाग शोधला पाहिजे ज्याच्यावर एक अशी टॉपिकवर यायला पाहिजे की दोन्ही ऍग्री आहोत आणि मग आपण डेव्हलपमेंट वगैरे करू शकतो. माझी बदली कुठलीही प्रेशरमुळे झाली नाही, माझी बदली कोणीही करून घेतलं नाही किंवा कोणाचाही दबाव नव्हता. माझा फक्त पर्सनल करिअरमध्ये काही एक्सपेक्टेशन आहे, माझा काही पर्सनल करिअरचा ग्राफ असतो आहे, ते ग्राफ फॉलो करण्यासाठी मी फक्त मागणी केलं होतं की जर कुठे जिल्हा परिषदच्या जर पद वॅकेंट होत असतील तर मला 100% द्यावी. त्याच्यानंतर मला विचारणा केलं गेलं की तुम्ही इथे जाण्यासाठी इच्छुक आहे का, तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही जाईल. ह्याच्यासाठी सांगतो मी की
इकडचं जेवढे लोकप्रतिनिधी होते त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला भरपूर सपोर्ट केलं आणि त्याचमुळे मी 1 वर्ष काम करू शकलो. जेव्हा माझी बदली झाली, महापौर महोदयांनी मला 4 कॉल केला. मी थोडा कॉलवर बिझी होतो. मी यांना कॉल बॅक केलं की यांनी सांगितलं मी येतो भेटायला आपलं. मग आमच्या दोघांना खूप हे चाललं कशाला बदली घेते का झाला काय. मी सांगितलं काहीच नाही, फक्त एक करिअर असतोय, आपल्या सर्वांचं एक करिअर असतं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस करायचं असतं, त्यामुळेच ही ट्रान्सफर प्रक्रिया झाली आहे. मला पण तेवढंच म्हणायचं आहे की सांगलीकरांना एक चांगला पदाधिकारी मिळाले आहेत, चांगले लोक मिळालेले आहेत, चांगले महापौर उपमहापौर विरोधी पक्ष गटनेते सगळे गोष्टी चांगले मिळालेल्या आहेत. आपल्या सर्वांना प्रत्येक सांगलीसाठी चांगली करून द्यायची आहे. आणि मी एव्हरेस्ट बोलून थांबतो. फक्त मी भविष्यात जिथेही माझी पोस्टिंग होईल तिथेही मी जाईल, 100% मला सांगलीची आठवण राहील एवढं. मी माझी पहिली पोस्टिंग मध्ये प्रोबेशनला खानदेश होतो, त्याच्यानंतर काही काळासाठी विदर्भ गेलो, त्याच्यानंतर काही 1-1.5 वर्षासाठी कोकण गेलो. आता मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं 1 वर्ष. तर परत मला विदर्भ जायचं आहे. पूर्ण महाराष्ट्राची मी टेस्ट घेत आहोत, पण सांगली सारखी चांगली ठिकाणी मला अजिबात कुठेच बघितलं नाही. एवढं क्लीन सिटी, एवढं छान चांगले लोक मला कुठेच भेटले नाही. आणि जेव्हा मी सांगली बोलतो तर पूर्ण महानगरपालिका एरिया येत आहे, तर कोणी असं समजू नये की मी फक्त सांगलीसाठी बोलतो. तर मी 100% नक्कीच सांगलीच्या 100% मला सांगलीची आठवण राहील आणि मी जिथेही जाईल 100% सांगलीसाठी काहीतरी करण्याचे प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या अधिकारी कर्मचारी वर्गाला पण सांगतो की जर तुम्हाला भविष्यात कुठल्याही अडचण आला, कुठलंही तुम्हाला प्रशासन स्तरावर गरज पडला, मंत्रालय स्तरावर गरज पडला, 100% मी फक्त एक कॉल दूर आहे. जर कॉल उचलला तर 100% मला मेसेज करा. मी 100% आपला मदतीसाठी उपलब्ध आहे. धन्यवाद.